सध्या आपण बघायला गेलं तर तुमच्या पक्षामार्फत नागपूरमध्ये प्रदेश युवक मार्फत एक आंदोलन होत आहे. शिवराज मोरे त्याचं नेतृत्व करत आहेत. गडकरी वाड्याला घेराव घालणार आहे E20च्या संदर्भात. E20 हा निर्णय जो आहे हा 2030ला लागू होणं अपेक्षित होतं. मात्र काही स्वतःच्या हितसंबंधी सरकारमधील लोकांना लाभ देण्याकरता त्याची घाई गडबडीमध्ये हा निर्णय कुठेतरी घेण्यात आला आणि इथेनॉलच्या ऐवजी थेट पेट्रोल डिझेलमध्ये पाणी मिसळलं गेलं, अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी या समोर येत आहेत. मुळात टेक्निकली बाब न पडताळता जो आखाती देशांमध्ये असणारी जी इंधनाची एकंदरीत टंचाईची परिस्थिती आहे त्याचा फायदा घेण्याकरता गडकरी, टोलकरी, मोदी, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी एक स्कॅन्डल केलं आणि त्या स्कॅन्डलचा पर्दाफाश झाला पाहिजे. गडकरी यांनी राजीनामा कुठल्याही परिस्थितीत दिला पाहिजे. त्यांच्यामुळे अनेक वाहनं जी आहेत ती खराब झालेली आहे. कारण इथेनॉलची वकिली करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नितीन गडकरी होते, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याच्यातले दलाल कोण आहे हे आज बोलणं थोडं घाईचं होईल, मात्र लवकरच याचे दलाल कोण आहे त्याचा देखील पडदा आम्ही फाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्या वाहनधारकांना नाहक त्रास झाला, नवे तर पेट्रोलच्या किमतीत पाणी विकलं, ही एवढी मोठी फसवणूक झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशवासियांची माफी मागितली पाहिजे. महायुतीचं सरकार आहे, महायुतीतल्याच एका मंत्र्यांनी, महिला मंत्र्यांनी त्यांना वाटते की राजकारणातून निवृत्त व्हावं असं वाटतंय. असं का होतं? सत्ताधाऱ्यांमध्ये मेरी आवाज सुनो, एकच माणूस सर्व गोष्टी करतोय. मोठ्या प्रमाणावर सेंट्रलायझेशन चालू आहे. स्त्री दाक्षिण्याचा भाग हा त्या ठिकाणी फार मोठ्या संकटात आला आहे. त्यामुळे यातून वैफल्य किंवा भारतीय जनता पक्षाचं जे खरं स्वरूप रूप आहे ते बघितल्यामुळे अशा प्रकारचा फ्रस्ट्रेशन त्यांच्यात आलं असावं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाण्याचे कारस्थान ही केलं जात आहे. किंबहुना त्यांना देखील लवकरात लवकर दिल्लीला जावंसं वाटतंय. आपण बघितलं असेल की मायभूमी मराठीच्या छातीत खंजीर खुपसून हिंदीची सक्ती करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय हा देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान पदाची स्वप्न पडतात आहे म्हणूनच हा मागच्या वर्षी घेतला होता. आणि यात बरीचभर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रिपल इंजिन सरकारमधली जी टोळी युद्ध आहे ते आता शिकेवर पोचलेलं आहे. त्यामुळे त्यांची इथून विकेट काढण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत कुठे ना कुठे धुसफूस ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा आहेत. कोणाला कोणतं खातं द्यायचं, कोणता पक्ष फोडायचा, कोणाला काय करायचं याचे सर्व निर्णय अमित शहा घेतात. देवेंद्र फडणवीस हे तर शॅडो मुख्यमंत्री कुठेतरी आहेत. आणि या सगळ्यातून आता शिक्षण मंत्री कोण हा भारतीय जनता पक्षाने शोध सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांना असा शिक्षण मंत्री पाहिजे की ज्या शिक्षण मंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास नाही, ज्याचा विवेकावर विश्वास नाही, ज्याच्यावर अंधश्रद्धेचा त्याच्यावर फार मोठा प्रभाव आहे. आणि एवढंच नव्हे तर भारतातल्या सर्वांनाच, बहुजनांना आणि सर्वांनाच मानसिक गुलामगिरीमध्ये नेण्याचा अजेंडा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे तो पुढे घेऊन जाणारा माणूस कोण, तर ते देवेंद्र फडणवीस आहे. थेट रेशीमबागचा पहिलवान हा शिक्षण मंत्री बनवणे म्हणजे काय, तर भारतीय दंडसंहितेतले कलम जे आहे ते काढणे, भारतीय संविधानातले कलम काढणे, मनुस्मृतीतले श्लोक त्याच्यामध्ये टाकणे आणि जो चतुर्वर्णावर आधारित व्यवस्था ही देशामध्ये आणणे, अशा प्रकारे एक नेरेटिव्ह तयार करण्याकरता केसानी गळा कापल्याचं कौशल्य हे देवेंद्रजींजवळ आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांचाच विचार या खात्याकरता होऊ शकतो असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही. हा अजेंडा राबवण्याकरता एवढा कॅपेबल, ज्याच्याजवळ पक्ष फोडायचं पण राजकारण त्यांना येतं, त्यांच्याजवळ मोठे सुविधा पण साधनं पण त्यांच्याजवळ जास्ती, त्यांच्याजवळ फार मोठा पैसा पण अलीकडच्या काळात त्यांनी जमा केला आहे. अशा ताकदीनिशी संविधान बदलायला निघा आणि शिक्षण व्यवस्था बदलण्याकरता सुयोग्य व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे ते केंद्राच्या राजकारणात जाऊ शकतात. काँग्रेसमध्ये दोन घटना घडल्या. एक तर नानांचा पाय अवधूतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या पीएला पैसे गैरव्यवहार प्रकरणी अटक पण करण्यात आली. त्या सगळ्या ज्या आहेत त्या राजकीय आरोप त्याचे असू शकतात. या सगळ्यांची चौकशी ही झाली पाहिजे. आणि SIR जो प्रकल्प आहे त्यामध्ये जो कंबोज नावाचा एक त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा जो हस्तक बसला आहे ते तोच आता सर्व जो आहे तो SRA जो प्रोजेक्ट आहे तेच चालवतात. त्यामुळे जो भ्रष्टाचार झाला आहे तो त्यांच्या ठाई झालेला आहे. त्यामुळे डायव्हर्ट लक्ष करण्याच्या अनुषंगानं सरकार बदमाशी करते का हेही कुठेतरी बघणं आवश्यक आहे. राहिला काही व्हिडिओज व्हायरल जाण्याच्या अनुषंगाने, तर त्या व्हिडिओमधल्या व्यक्ती आणि एकंदरीत जी घटना आहे त्याची माहिती घेऊन त्याबद्दल बोलणं उचित ठरेल.
सिद्धिविनायक मंदिर में जिस तरह से प्रशासन आज शाम को प्रेस कॉन्फ्रेंस करने वाला, उनका कहना है कि तत्कालीन जब उद्धव जी की सरकार थी तब ये भ्रष्टाचार हुआ है, तब ज्यादा चंदा नहीं आता था, हमारे कार्यक्रमों से ज्यादा चंदा आ रहा है। देखो, कम चंदा ज़्यादा चंदा इसके साथ कोई बुद्धिभेद करने की आवश्यकता नहीं। उसमें जांच हो जाए, जांच के बाद जो चीज़ें सामने आई उस पर जरूर टिप्पणी देना उचित रहेगा।